सन्मान इथे करण्यात येईल. पद्माना मुली या. प्रवीण दुगाडे आमच्या पौंजाचे हिंदी समालोचक ज्यांनी हे अचानकचं मैदान गाजवलं कित्येक वर्ष आणि त्यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत SDP ट्रॉफीला. तळवलीचे आमचे उद्योजक आदरणीय रविशेठ जाधव यांच्या या ठिकाणी यांच्याकडून रविशेठ जाधव यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. हॅलो. आयोजकांना एक विनंती करूया, हे जे आतमध्ये गाय बैल वगैरे आले आहेत त्यांना थोडं बाहेर काढा. अख्खी टीम आहे, एखादी टीम कमी असेल तर बघा, मोजा 11चे 11 असतील. 12वे पण आहेत त्यांच्यात. 12वे पण आलेत ना. हो, खरं तर त्यांची रोजची जागा आहे आणि गोरज शुभ मुहूर्त आहे. गाई घरी परतण्याची ही वेळ आहे खरं तर. त्यांना आता ते चुकलेत, बरेचसे बाउंड्री लाईन पॅक झाल्यात. नाही, ते म्हणत असतील की रोज एवढी लोक नसतात, आज आपण आपल्या जागेवर बरोबर आलोय की रस्ता चुकलोय. हां, त्यांना रस्ता करून द्या. आत्ताच महाशिवरात्री झाली आणि शंकराचं वाहन म्हणजे नंदी, हे सगळे नंदी इथे आहेत. आमचा सागर गेलाय, मला असं वाटतं त्यांना मैदानाच्या बाहेर जागा द्यायला. अजून 2-3 जण गेले तर बरं होईल. चला संतोष, पुन्हा एकदा तमाम सर्व क्रीडा रसिकांचं सौभाग्यवती पद्माताई सुरेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या 9961 SDP ट्रॉफीमध्ये आपण समालोचन कक्षाच्या वतीनं मनापासून सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया. गेल्या 3 रात्रींमध्ये इथे समालोचन करणारे यश मालकर तळवली, मानस मनोरे पोसरी मोपाडा, अंकित मालुसरे अक्कुलवाडी आणि तुम्ही गेल्या 3 दिवस अतिशय सुंदर असं निवेदन आणि समालोचन केले. संतोष चौधरी, स्कोरर मयूर पाटील नारपोली. त्यानंतर GTC लाईव्हच्या माध्यमातून आपण थेट घरबसल्या या स्पर्धेचं प्रक्षेपण पाहू शकतो. एकविरा DJ इकडे DJ इथे सादर करतायत. फटाक्यांची आतिषबाजी मैदानावर गेल्या 3 रात्रींमध्ये बघितलेली आहेत आणि व्यासपीठावर ज्यांनी ही स्पर्धा ठेवलेली आहे ती या स्पर्धेचे SDP ट्रॉफीचे सर्वेसर्वा 9961 सुरेश दादा पाटील या मॅचचा मनमुराद असा आनंद घेत आहेत. अविनाश दादा पाटील यांच्या या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा आहे. पहिलाच मला असं वाटतं आजच्या रात्रीतील हा ना खेळवला जाणार आहे, त्यामुळे फटाक्यांची आतिषबाजी इथे करण्यात येते आणि सामना खेळवला जाणार आहे तो आई गावदेवी तळवली विरुद्ध मनीष 11 कांबे. दिवाळीला लक्ष्मीपूजनाला अशा फटाक्या संतोष फुटल्या जातात ना, इकडून तिकडून सगळीकडून आवाज, गावातून शहरातून पाड्यावरून वाड्यावरून सगळा आवाज या फटाक्यांचा आपण पाहत असतो. आणि आज सौभाग्यवती पद्माताई सुरेश पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा वाढदिवस. त्यांना समालोचन कक्षाकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया आणि मैदानावर जाऊया जिथे नाणेफेक जिंकली ती आई गावदेवी तळवलेली आणि पहिला चेंडू फिल्डिंग घेतली आहे, मारलाय चेंडू, जातोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, चेंडूची फेकी करतोय, तोपर्यंत या चेंडूवर मिळते ती एक सिंगल. टाळ्यांचा कडकडाट. तळवली म्हणजे सुरेशदादांच्याच एरियातली टीम आहे आणि इकडे कांबे
म्हणजे आपल्या परिसरातील हा संघ आहे, नदीमध्ये आहे. पूर्वी आपण असं म्हणायचं, संतोष चौधरी म्हणायचे नदीच्या त्या पलीकडचा संघ, नदीच्या या पलीकडचा संघ, आणि अशा या दोन संघादरम्यान हा सामना सुरू आहे. हा चेंडू, ओहो क्या बात आहे, जबरदस्त फ्लिक केलाय, अफलातून हा टोलवलाय चेंडू सरळ लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी सणसणीत असा भूषण कुरंगळेचा चौकार. दादा, अविनाश दादा, हरेश दादा, ही सगळी मंडळी एकजुटीनं राहणारी ही मंडळी आहे. गेली 20 वर्ष आम्ही तर त्यांना एकत्र पाहत आलेलो आहे. एक चांगली वज्रमोठ तयार केलेली आहे ती सुरेश दादा पाटलांनी. हा चेंडू, हो पुन्हा फ्लिक केला आहे, लॉंग ऑनमध्ये मारला जातो. एक क्षेत्ररक्षक आहेत तिथे समीर, धावत आलेले आहेत. 40+ खेळाडू आहेत आणि 1 धाव या चेंडूवर मिळते. पहिल्या चेंडूवर सिंगल सौरभ मालकरच्या, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर एक सिंगल, म्हणजे एकूण 6 धावा 3 चेंडूमध्ये जमा केलेल्या आहेत त्या तळवलीनं. दुसऱ्या फेरीचा हा सामना आहे. पहिल्या फेरीचे सामने आपण दिवसा खेळवलेले आहेत सूर्याच्या प्रकाशामध्ये. आता या लाईटच्या प्रकाशामध्ये, या हॅलोजन्सच्या प्रकाशामध्ये दुसऱ्या फेरीचा सामना खेळवला जातोय तळवली विरुद्ध कांबे. हा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, बॅटची कडा घेऊन थर्डमॅनच्या दिशेला जातोय आणि हा म्हणता चेंडू फरार होतोय सीमारेषे पलीकडे. 4 धावा, चौकार. भूषण म्हात्रे आणि विघ्नेश कुरंगळे ही जोडी आपण खेळताना पाहतोय. दोन्ही फलंदाजांनी एक चौकार ठोकलेला आहे, त्यामुळे दोन्ही खेळाडू चांगले खेळतात मैदानावर कांब्याचे. मात्र आता हा चांगला चेंडू टाकलाय गोलंदाज सौरभ मालकरनं. 5 चेंडू टाकले आणि 5 चेंडूंमधला आत्ताचा हा चेंडू निर्धाव टाकतोय. नाहीतर प्रत्येक चेंडूवर 1 किंवा 4 धावा वसूल केलेल्या आहेत त्या भूषण म्हात्रे आणि विघ्नेश कुरंगळे या जोडीनं. नावाजलेलं असं मैदान, रायगड टेनिस क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं ज्या मैदानाला, ते मैदान म्हणजे अचानकचं हे मैदान. शॉर्ट पिच चेंडू, स्लोअर डिलिव्हरी आणि थोडासा वळवला चेंडू, बाउन्स झाला. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आई गावदेवी तळवली संघाविरुद्ध मनीष 11 कांबे संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे ती बिनबाद 10. मस्त चेंडू आपण ॲक्शन रिप्लेमध्ये बघितला. थोडासा उसळी घेतली चेंडूनं, यष्टीरक्षकानं आपलं काम चोख बजावलेलं आहे. सगळे खेळाडू आता एकत्र आलेले आहेत आणि दुसरं षटक कोणाला देणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. आपण संतोष चौधरी, आपण नावं घेतली सुरेश दादांची, अविनाश दादा, हरेश दादा, आता नंदू पाटीलही आपल्याला दिसत आहेत. हेही त्यांच्या समवेत नेहमी असतात. ठीक आहे माळी, इथे खालापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती आदरणीय विश्वनाथ दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या आणि दुसरे आमचे पाहुणे आदरणीय कमलाकर दादा पाटील यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या. खालापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती आदरणीय विश्वनाथजी पाटील साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आदरणीय कमलाकर दादा पाटील यांना विनंती आहे, माडपचे आमचे पाहुणे, आणि त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे SDB ट्रॉफीमध्ये. थोडा आवाज वाढवला यायचा. हॅलो. विश्वनाथ दादा पाटील माजी उपसभापती खालापूर पंचायत समिती आणि कमलाकर दादा पाटील माडप या मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. SDB ट्रॉफीमध्ये त्यांचं स्वागत आहे. जाऊया दुसऱ्या षटकामध्ये काय घडतंय कांबे आणि तळवली यांच्यामध्ये. मनोज मालकर आलाय मोपाडा एंडकडून. शॉर्ट पिच चेंडू होता, जमिनीलगतचा फटका बरोबर बसला नाही बॅटच्या मधोमध आणि मिसफिल्ड होते. त्याचा पुरेपूर फायदा नाही उठवता आला फलंदाजांना. थोडीशी मिसफिल्ड, अजून मला असं वाटतं जास्त मिसफिल्ड होती आणि या चेंडूवर फक्त एक सिंगल रन मिळालेली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 10, दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर 1 धाव. एकूण 4 षटकांचा हा सामना आहे. 4 षटकांमध्ये पहिलं
षटक पॉवर प्ले. असरोटीचे आमचे उपसरपंच आदरणीय विजयजी ठोंबरे यांचेही इथे आगमन झाले, त्यांचेही स्वागत करूया. विजय ठोंबरे यांचेही स्वागत. विघ्नेश कुरंगळे तयार आहे. विघ्नेश कुरंगळेकडून 2 चेंडू मेडन गेलेले आहेत. एक चौकार मात्र त्यानं त्या अगोदर ठोकला होता. विघ्नेश प्रयत्न करतोय मारायचा, मात्र बरोबर बॅटच्या स्वीट एरियामध्ये येत नाही. समीर याच्याकडून थोडीशी मिसफिल्ड होते. मस्त थ्रो केला, कलेक्शन नाही. बरोबर झालं. 2च्या ऐवजी आता 3 धावा मिळतील का? हो, 3 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. स्पर्धेतील 7वी ही तिसरी धाव. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. या छोट्या छोट्या चुकांचा जर आपण फायदा उठवला तर आपल्या धावसंख्या आपण मोठी करू शकतो. हे जाणून आहेत दोन्ही फलंदाज भूषण म्हात्रे आणि विघ्नेश कुरंगळे. चौकार तर मारलेत, षटकार अजूनही एकही नाही आला, मात्र सिंगलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. थोडेसे समीर आता नाराज झालेले दिसत आहेत. मनोज मालकर यांनी आत्तापर्यंत 2 चेंडू टाकलेले आहेत, 2 चेंडूमध्ये धावा दिलेल्या आहेत. ते 4 आणि एकूण धावसंख्या आपण बघितली तर कांबे संघाची बिनबाद 14. वेगवेगळ्या गाड्या, अलिशान गाड्या पण येत आहेत, 2 व्हीलर्स येत आहेत, टेम्पो येत आहेत आणि सेफ लँडिंग कदाचित होईल चेंडूची. एक धाव घेतली आहे, दुसरी धावचा प्रयत्न, हातातून निसटतोय सारखा चेंडू. दौतर नाही ना पडलं असं म्हणत असतील कदाचित त्यांच्या पाठीराखे. थोडासा गारवा वाटतोय. इथे कामतगर संघाला आपण विनंती करूया. ए लॉटची पहिली मॅच असेल कामतगर आणि बेलवली. बेलवली मला इथे उपस्थित आहेत. कामतगर टीमला आपण विनंती करूया, आपण लगेच आपली रिपोर्टिंग करा. हा भरपूर लांबून आलेला संघ आहे संतोष. भिवंडीवरून आलेला हा संघ आहे. ए लॉट्समधला कामतगर. बेलवली संघ कधीच इथे येऊन, अजय मला दिसला इथे, कधीच येऊन इथे उपस्थित राहिलेला. वाट बघतोय कामतगरचे खेळाडू कधी येतील. या मॅचकडे आपण वळतोय जिथे आई गावदेवी तळवली विरुद्ध मनीष 11 कांबेचा सामना आपण पाहतोय. नाणेफेक जिंकली आहे ती तळवली संघानं आणि प्रथम निर्णय घेतला आहे तो क्षेत्रक्षणाचा. खरं तर आई गावदेवी तळवलीनं स्वर्गीय आदित्य स्मृती यंगस्टार वयाळला पराभूत केलेलं. 85 धावा केलेल्या 5 षटकामध्ये वयाळनं त्याही चेस केल्या तळवलीकरांनी. आणि कांबे संघानं नवजीवन चावंडोली संघाला पराभूत केलेलं आहे. त्यामुळे आता ही विजयाची परंपरा, विजयाची जी घोडदौड आहे, तो कोणता संघ कायम राखणार आहे याकडे तमाम सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. आणि गोलंदाजीवर येतोय मोपाडा यांकडून मनोज मालकर. मनोज मालकर 16 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या मनीष 11 कांबेच्या. 10-12 धावांची सरासरी या नाईट टुर्नामेंटमध्ये मी तर म्हणेन की फलंदाजांना अनुकूल अशी धावसंख्या राहणार आहे. 3 चेंडूमध्ये आता या मनोज मालकरच्या 6 धावा काढलेल्या आहेत. त्यामुळे अजून जर 6-1 धावा आल्या तर टार्गेट कंप्लीट होऊ शकतं. विनंती आहे सगळ्या पाहुण्यांना की गाडी आपण स्लो बाहेर न्यावी, कारण प्रत्येक पाहुणा विचार काय करतो संतोष की मी पटकन इथून निसटतो जेणेकरून मॅच लवकर चालू होईल. पण होतंय उलटं, धुरळा जास्त उडतोय, धूळ जास्त उडते. मनोज मालकर टू भूषण म्हात्रे. ओहो, यॉर्कर परफेक्ट खणून काढलाय, चेंडूला जातोय एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडूची फेकी लगेच केली जाते. एक सिंगल मिळते या चेंडूवर. या सिंगलनं 17 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि या 17 धावा गोळा करताना एकही विकेट गेलेली नाही आहे. मगाशी कांबे आणि तळवलीची मॅच खेळवायची त्यावेळेला खेळू नको असं चित्र झालेलं, परंतु आता मैदानात उतरल्यानंतर प्रत्येक जण आपले एफर्ट्स पणाला लावतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅनला. धावचीची शक्यता, लाईट तर पेटलेली आहे, मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहेत ते फलंदाज. रनिंग बिटवीन द विकेट पण किती मस्त आहे संतोष भूषण आणि विघ्नेश कुरंगळे यांची. दोन्ही तरुण खेळाडू आहेत. मला असं वाटतं 19, 20, 21 वयोगटातील हे दोन्ही तरुण खेळाडू असतील आणि चपळ खेळाडू आहेत, सडपातळ बांध्याचे आहेत आणि त्यामुळे त्यांना सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करताना अजिबात त्रास होत नाही आहे. चपळता मैदानावर पाहायला मिळते ती या दोन्ही फलंदाजांची, भूषण आणि विघ्नेशची. हा चेंडू प्रहार केलाय, क्या बात आहे, जबरदस्त प्रहार आणि साऊंड सिस्टीमच्या दिशेनं मारलेला, DJ एकविरेच्या दिशेनं मारलेला भूषण म्हात्रेनं उत्तुंग असा षटकार.
एक अशी गीतं आमचे एकविरा डीजेचे डीजे मास्टर इथे वाजवत आहेत. व्यासपीठावर आदरणीय सुरेशदादा पाटील, अविनाशदादा पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी बसलेले आहेत. विश्वनाथदादा पाटीलही आलेले आहेत. त्या सर्वांचं आपण मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. अतिशय देखणं असं आयोजन, अतिशय नीटनेटकं असं नियोजन आदरणीय सुरेशदादा पाटील आणि अविनाशदादा पाटील यांनी केलेलं आहे. आणि औचित्य आहे माजी जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती पद्माताई सुरेश पाटील यांच्या वाढदिवसाचं हे तिसरं पर्व आहे. खरं तर SDB ट्रॉफी 9961चं सुरेशदादा बरोबर 5-5:30ला इथे येत आहेत आणि सकाळी मॅच सगळ्या संपेपर्यंत इथे आवर्जून उपस्थित असतात. त्यांचा प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष आहे. एकही मिनिट मला असं वाटतंय संतोष चौधरी मॅच थांबलेली नाही आहे आणि अतिशय सुंदर असे सामने आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. सुरेशदादांनी अतिशय चांगलं आयोजन या अचानक मोपाड्याच्या मैदानावर केलेलं आहे. त्यांना साथ लाभलेली आहे ती अविनाशदादा पाटील, त्यानंतर हरेश पाटील, नंदकुमार पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची, अतुल असेल, सागर असेल, या सगळ्यांनी त्यांना चांगली मोलाची साथ दिलेली आहे. स्कोर आहे तो 24 म्हणजे 12 धावांची सरासरी प्रत्येक षटकामागं राखलेली आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे ते SDP ट्रॉफीचं 2 लाख, द्वितीय क्रमांकाचं 1 लाख, तृतीय 50, चतुर्थ 5वं आणि 6वं प्रत्येकी 35,000. वेट करून मारलाय समीरनं झेल टिपलाय. 40+ खेळाडू आहेत मात्र सुंदर झेल टिपलाय आणि आनंदोत्सव साजरा करतोय. बाद होतोय विघ्नेश कुरंगळी. दिनेश मालकरनं विकेट घेतलेली आहे. आल्या आल्या त्याच्या चेंडूवर समीर मालकरनं कॅच घेतलेली आहे. 194 कॅच, 194वी कॅच घेतली जाते आहे आमचे स्कोरर इथे सांगतायत. आणि पहिला चेंडूवर विकेट मिळाल्यानंतर दिनेश मालकरची जी टीम आहे तळवली त्याच्या पाठीराख्याने टाळ्यांचा कडकडाट केलेला आहे. आता लेफ्टी बॅट्समन तांबे संघाचा 1 डाऊन पोझिशनवर येतोय गौरव म्हात्रे. डेंजर आहे हा बॅट्समन, कधीही रौद्ररूप धारण करू शकतो. आक्रमक पवित्रा धारण करणारा हा लेफ्टी डावखुरा फलंदाज गौरव म्हात्रे. ओ हो ताणून पण पाय मात्र डावा पाय त्यानं तिथेच ठेवलेला पॉपिंग क्रीजमध्ये, त्यामुळे रीच नाही झाली, पोचू शकले नाही चेंडूपर्यंत. गोलंदाजानं ओळखलं, स्लोवर चेंडू टाकला तो दिनेश मालकरांनी आणि या चेंडूवर दिनेश मालकरांच्या एकही धाव मिळत नाही. दिनेश आज दिवस आहे दिनेशचा. फलंदाजी करताना 49 धावांची खेळी केलेली आहे त्यानं 14 चेंडूमध्ये 49. आणि गोलंदाजी करताना आता दिनेश मालकरनं 2 चेंडू टाकलेत, 1 विकेट आणि 1 धाव नाही. हो बॅकफुटवर जाऊन कट केलाय चेंडू, सरळ जातोय. आमच्या श्वानाला चेंडू लागला आणि गेला. आई टाकेदेवी चालक मालक टेम्पो चालक मालक संघटनेच्या ऑफिसकडे चौकारासाठी. आदरणीय विशालजी पवार बेलवलीचे आमचे पाहुणे, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. विशालजी पवार आपलं स्वागत आहे. यानंतर होणारी मॅच या टिकेमाळी कामतघर आणि बेलवली एक पनवेल तालुक्यातील संघ तर एक भिवंडी परिसरातील संघ, दोन्ही कॅप्टनना विनंती असेल की षटक संपलं की आपण टॉससाठी या. ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्हा म्हणायला पण काय हरकत नाही संतोष. मानकोळी पण आज संघ आहे. ए लॉट्स म्हणजे सगळा हाय गट आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. शॉर्ट पिच चेंडू काय मारलाय, वा अफलातून. प्रयत्न पण चांगला केला होता झेल घेण्याचा आणि अंतिम क्षणी क्षेत्ररक्षण चांगलं होतं तळवलीच्या क्षेत्ररक्षकाकडून. सुशांत मालकर यांच्याकडून या चेंडूवर मिळतात एकूण 3 धावा. स्ट्रोक चांगला होता, 1 धाव कमी मिळाली मात्र त्याचं श्रेय क्षेत्ररक्षकाला जात आहे. जबरदस्त
फलंदाजी 3500 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत झालेल्या आहेत. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकतो की काय चेंडू अडवला, अंतिम क्षणी त्यानं हात टाकला, सीमारेषेच्या पलीकडे चेंडू चाललेला, मात्र त्याला अडवण्यामध्ये यश आलेलं आहे. 3 धावांनी धावा पोचलेल्या आहेत कांबे संघाच्या. 31 ओहो, हवेत आहे, लांबी कमी उंची जास्त, आणि हा झेल नाही टिपता आला दिनेश मालकरला. स्वतः धावलेले गोलंदाज नाही बरोबर जज करता आलं. 2 धावा या चेंडूवर धावून काढलेल्या आहेत. फलंदाज गौतम म्हात्रे आणि त्याचा गौरव म्हात्रे आणि त्याचा सहकारी भूषण म्हात्रे या म्हात्रे ब्रदर्सनी 2 धावांनी हळूच धावसंख्या वाढते. कांबे संघाची धावसंख्या पोहोचते 1 बाद 33 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. आमचे दुर्वांकूर संतोष चौधरी आलेले आहेत, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू मारलाय फटका, बरोबर नाही बसला. समीरनं झेल टिपलाय. अजून एक गडी बाद होतोय कांबे संघाचा. मात्रे हॅलो, संतोष दुर्वांकूर जेव्हा आले असं वाटलं मला भिवंडीवरून कोण पाहुणा आलाय की काय. चेक्सचा एकदम शर्ट, ब्लॅक पॅन्ट. नेहमी त्याला टी शर्टवर बघायची सवय आहे ना आपल्याला, तर असं वाटलं भिवंडीवरून कामतघरचे पाहुणे आले की काय. टिकेमाळी आपण आयोजकांकडनं इथे निर्णय आलेला आहे की बेलवली संघ भरपूर करत, ही मॅच आपली नव्हती आणि इथे बेलवली संघाला आपण टॉसविन दिलेला आहे. कामतगर पण या ठिकाणी उपस्थित आहेत, पण आता बेलवली संघाला पण टॉसविन दिलेला आहे. येस, बेलवली संघाला टॉसविन दिलेलं आहे. पाणी घ्या, अजून एक द्या. सुरेशदादा पाटील आणि अविनाशदादा पाटील आयोजित प्रकाश झोतातील भव्य ग्रामीण डे नाईट क्रिकेटचे सामने 9961 SDP ट्रॉफीचा आपण आनंद घेतोय. फर्स्ट प्राइज आहे 2 लाख, द्वितीय क्रमांकाचं 1 लाख, तृतीय क्रमांकाचं 50,000 आणि चतुर्थ, 5वं आणि 6वं क्रमांकाचं पारितोषिक प्रत्येकी 35,000. नंदकुमार पाटील यांना मी विनंती करतोय की पद्मान्ना मोहिली यांचा त्यांनी सन्मान या ठिकाणी करायचा आहे. पद्मान्ना मोहिली आमच्या 40 प्लसचे खजिनदार आहेत आणि एक उद्योजक आहेत आपल्या परिसरातील, एक चांगले क्रिकेटर पण आहेत. पद्मानांना विनंती आहे आमच्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करावा. वडगाव ग्रामपंचायतीचे आमचे सदस्य नंदकुमार पाटील त्यांचं स्वागत या ठिकाणी करतील. पद्मान्ना मोहिली यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. नंदकुमार जे पाटील आमचे त्यांचं स्वागत करतायत. कित्येक मान्यवर आज आपण बघितले की 3 रात्री आणि दिवसामध्ये पद्मानांची पूजा आहे का. हां, पैसा खाल्लाय का त्यांचा. म्हणजे खीर असते एक विशिष्ट प्रकारची, प्रसाद असतो तो, बरोबर ना पद्मांना. येस, सही बोल रहे हो. ओ, आणि हे काय झालं मैदानावर, LBW पायचीत पकडलं गेलं ते फलंदाज आर्यन कुरंगळेला, गौरव म्हात्रेला. गौरव चांगला खेळत होता, डावखुरा फलंदाज होता, असं वाटलेलं की काहीतरी तो करेल, मात्र झाला पायचीत. मैदानाच्या बाहेर येतोय DJ. दिसत आहेत. हे तर बॉबी देवल सारखेच दिसत आहेत मला, आश्रम मधले. एक प्रभुदेवा आहे, अजून दोघांना संतोष चौधरी नावं देतील. मायकल जॅक्सन आणि एक मिथुन चक्रवर्ती, असे 4 डान्सर इथे आपलं मनोरंजन करायला आलेले आहेत. खरं तर जीवन यांनीच जगावं. आपण लाजून लाजून आपलं अर्ध आयुष्य असंच फुकट घालवतो.
हो शॉर्ट पिच चेंडू, काय स्पीडनं चेंडू टाकलेला, मात्र वळून मारण्याचा प्रयत्न केला होता, बरोबर बसला नाही बॅटच्या मधोमध. थ्रो चांगला केला जातोय. या चेंडूवर मिळते एक सिंगल आधी म्हात्रेला. या सिंगलनं हळूच धावसंख्या वाढतीये, धावसंख्या पोहोचते. कांबे संघाची मनीष 11 34, 3 बाद 34. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. भूषण बाद झाला, विघ्नेश बाद झाला, गौरव म्हात्रे बाद झालेला आहे. आर्यन कुरंगळे आणि आदी म्हात्रे हे 2 फलंदाज मैदानावर फलंदाजी करतात. क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. सर्कलच्या आज 4 खेळाडू आपल्याला दिसत आहेत. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली आणि एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बाकीचे सगळे खेळाडू सर्कलच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू आहे. लॉंग ऑफला आहे, लॉंग ऑनला आहे, काऊ कॉर्नरमध्ये अजून एक आणि मिडविकेटला एक खेळाडू तैनात केलेला आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, म्हणजे वॅकंट एरिया सीमारेषेच्या पलीकडचा जर म्हणजे सर्कलच्या बाहेरचा आपण बघितला तर मिडविकेट टू थर्ड मॅन. हो जोरात चेंडू टाकला, टाळ्यांचा कडकडाट होतोय तो गोलंदाजांसाठी. तळवली संघ खरं तर गोलंदाजांचा तोफखाना असलेला संघ आहे. फलंदाजी तर आहेच, त्याच्याबरोबर चांगले गुणवान गोलंदाज आहेत. आपण बघितलं ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू होता, थोडासा वळवला, यष्टीरक्षकानं आपलं काम चोख बजावलेलं आहे. शुभम मालकर शेवटचं षटक आहे हे. 4 षटकांचा हा सामना आहे आणि शुभम मालकरनं 3 चेंडू टाकले, 3 चेंडू बाकी आहेत. ओ प्रहार, व्हॉट अ स्ट्रोक, क्या बात है, एक्सलंट फटका. आर्यन कुरंगळेचा हा दमदार ब्रँडेड षटकार. क्या बात आहे. 40 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि आधी आर्यन कुरंगळे म्हणजे आपले अभिनचे चिरंजीव ना, अभिनाथ कुरंगळे यांचे चिरंजीव, 40+ खेळाडू अभिनाथ कुरंगळे यांचे चिरंजीव चमकतायत मैदानावर. षटकार ठोकलाय, अजून 2 तरी षटकार त्यांना मारावे लागतील, कारण मागील मॅचमध्ये वयाळ संघानं 85 केलेले आणि त्या 85 पण 5 षटकामध्ये तळवलीनं केल्या होत्या. 4 चेंडू राखून जिंकले होते, त्यामुळे अजून 1-2 षटकार पाहिजे आहेत, पण नाही. गोलंदाज मात्र अतिशय चांगला आहे, गुणवान गोलंदाज आहे. यॉर्कर स्वतःहून करून घेतलेला हा चेंडू आधीनं चेंडू विसातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 4 षटकांचा हा सामना, शेवटचा एकच चेंडू शिल्लक आहे आणि धावा आहेत 3 बाद 40. एकही एक्स्ट्रा नाही, वाईट नाही, नो नाही. मस्त गोलंदाजी केली आहे. भले मारा षटकार चौकार, पण आम्ही वाईट नाही टाकणार, नो नाही टाकणार. फुलटॉस चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय, फाईन लेग मध्ये, हातामध्ये झेल टिपला जातोय आणि ही इनिंग इथेच संपते. आर्यन कुरंगळे बाद होतोय. 40 धावांवर इनिंग संपलेली आहे. 41 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत त्या आई गावदेवी तळवलीला 4 षटकांमध्ये. क्या बात आहे. मायकल जॅक्सन डेंजर आहे, फक्त उलट्या सुलट्या उड्या मारू नका गेल्या वर्षी सारख्या. काय लागलं बिगलं तर इथे ॲम्ब्युलन्स नाही आहे. संतोष चौधरी, तुम्ही कधी नाचलात का असे बेधुंद? फार्म हाऊसला फक्त असे नाचतात. हा नाचलो आहे, पण बंद खोलीत. हा बंद खोलीत, फार्म हाऊसला ओपन मध्ये नाही, किंवा गोव्याच्या बीचवर. हा जो आनंद आहे ना, हा म्हणजे पैशात नाही. आपल्याकडे पैसे असतील पण हा आनंद पैसे देऊन पण नाही आपल्याला मिळणार. टिकेमाळी बघा, अशोक मालकर यांनी लगेच व्हिडिओ काढले. हो आपण
मोरब्याला होतं ना डॅम फार्म हाऊसला हा हा फार्मातला मोरब्याच्या आपले म्हात्रे हा 24 लाईव्हचे आपलं सॉरी फॉर्च्यून इव्हेंट फॉर्च्यून इव्हेंटचे आणि त्यांच्या फार्म हाऊसला आपली रायगड समालोचक असू यांची जी पार्टी होती तिथला व्हिडिओ लगेच काढला अशोक मालकर यांनी ब्लॅकमेल करतायत. मी पण आहे त्यात हो. तुम्ही पण आहेत अशोक मालकर पण आहेत सगळेच आहेत आपले बरेचसे स्वागत असेल तर घ्या स्वागत. नाही थोडे आता आपले पाहुणे भरपूर वेळ इथे थांबणार आहेत. तळवली जर जिंकली तर सूर्यदादा पाटील यांच्याकडनं 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि कांबे संघानं बनवल्या 4 ओव्हरमध्ये. मगाशी 5 ओव्हरमध्ये 32 करता त्यांना थोडीशी दमछाक झाली होती पण यावेळेस त्यांनी 4 ओव्हरमध्ये 40 बनवल्यात. हा 40 आहेत. लो स्कोरिंग मॅच आहे. कांबे आणि चांडोलीची पण मॅच लो स्कोरिंग मॅच होती. 33 धावांचं काहीतरी फक्त टार्गेट होतं ना. कांब्याचे गोलंदाज चांगले आहेत. बघूया तळवली काय करते. व्यासपीठावर आमचे चषक बघा कशी चमकत आहेत. 4 नाही तर 6 चषक आपण इथे देणार आहोत. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ अँड सिक्स्थ. त्यानंतर 2 व्हीलर्स आपण कॅमेरामध्ये पाहतोय. 2 व्हीलर्स मालिकावीर ABC साठी एक ग्रुपसाठी आणि DEF ग्रुपसाठी एक मालिकावीर. टिकेमाळी करते इथे 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे सूर्यदादा पाटील यांच्याकडनं. तळवली संघ जिंकला तर आणि लागोपाठ 3 षटकार जो फलंदाज मारेल तळवली संघाचा तर अविनाश दादा पाटील यांच्याकडनं 2,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आदरणीय खालापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती विश्वनाथ दादा पाटील यांना विनंती करतोय आपलं स्वागत या SDP ट्रॉफीमध्ये करण्यात येईल. त्यांच्याबरोबर समवेत कमलाकर दादा पाटील माडपचे आमचे पाहुणे आज या सोहळ्यामध्ये आपण पाहतोय. आजची खरं तर आज खुर्च्या मागवाव्या लागतील अजूनही. माझी उपसरपंच असरोटीचे आमचे विजय ठोंबरे मी विश्वनाथ दादा पाटील विनंती करतो की आपलं स्वागत SDP ट्रॉफीमध्ये इथे करण्यात येईल. सुरेशदादा पाटील आणि अविनाश दादा पाटील यांच्या वतीनं खरं तर आमचे विश्वनाथ दादा पाटील म्हटलं की एक हास्र व्यक्तिमत्व आणि खालापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि त्यांचा सन्मान इथे करण्यात येईल. विश्वनाथ दादा पाटील यांचा सन्मान मी स्पर्धेचे संतोष खरं तर असे हे हसरे व्यक्तिमत्व असताना स्वतः असतात पण दुसऱ्याला पण प्रसन्न करतात. नक्कीच विश्वनाथ दादा पाटील त्यातलेच एक आहेत आमचे माजी उपसभापती आहेत खालापूर पंचायत समितीचे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी त्यांचंही फार्म हाऊस आहे मोठं माडपला. 2 वेळा मालतोडे आम्ही गेलेलो तिथे. विश्वनाथ दादांचा सन्मान इथे करण्यात येतोय आणि कमलाकर दादा पाटील आमचे त्यांच्या समवेत आहेत उद्योजक आहेत. कमलाकर दादा पाटील ज्यांच्या विवाह सोहळ्यामध्ये मी गेलेलो होतो ते आमचे कमलाकर दादा पाटील या ठिकाणी आज माडपचे त्यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. खरं तर वेळात वेळ काढून आज ही सगळी मंडळी या SDP ट्रॉफीमध्ये आपण पाहतोय. सुरेशदादा पाटील म्हटलं की एक वेगळं व्यक्तिमत्व सगळ्यांचे संबंध राजकीय असतील मैत्रीच्या संबंध असतील आणि त्यामुळे या व्यासपीठात कधी रिकामं राहिलंच नाही. सकाळी 4 वाजले तरी व्यासपीठावर 25-30-50 पानं असतातच. कमलाकर दादा पाटील यांचा सन्मान आणि आसरोटीचे आमचे उपसरपंच आणि त्यांचा पण चांगला DJ आहे स्वरा DJ ते आमचे विजय ठोंबरे यांचा सन्मान इथे करण्यात येईल. माझे उपसरपंच पण आहेत टेंबरी ग्रामपंचायतीचे विजयजी ठोंबरे आणि त्यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. विजय ठोंबरे साहेबांचा सन्मान सुरेश दादा आणि अविनाश दादा यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. जाऊया मॅचकडे जिथे आता भरपूर मजा येणार आहे. तळवलीसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक सूरजदादा पाटील. 3 षटकारांसाठी अविनाश दादा पाटील यांच्याकडनं 2,000 रुपयांचं पारितोषिक जिंकण्यासाठी करायचे आहे. 41 पुढचा आवाज असेल टिकेमाळे यांचा. 41 धावा म्हणजे प्रत्येक षटकामागं 10.25 धावांची सरासरी राखावी लागणार आहे. मला असं वाटतं हेलिकॅम आलेला दिसतोय आता. हेलिकॉप्टर आता उडणार आहे इथे आणि या संपूर्ण मैदानाची एक विलोभनीय अशी दृश्य आपल्याला कॅमेऱ्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. जे 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 शक्य आहे ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ते सगळं आदरणीय सुरेशदादा पाटील आणि अविनाशदादा पाटील यांनी या मैदानामध्ये पुरवलेलं आहे. मैदानामध्ये हेलिकॅम गेलेला आहे आणि एक क्षणचित्र टिपतोय. पहिला चेंडू घेऊन येतोय सिद्धेश मात्रे कांबे. फुलटॉच समीरनं मारलाय जमिनीलगतचा फटका. 1च धाव या चेंडूवर मिळते. त्याला माहिती आहे 10.25 धावांची सरासरी म्हणजे एक फक्त षटकार एका ओव्हरमध्ये आला तरी सिंगल डबलवर लक्ष केंद्रित केलं तरी धावा होऊ शकतात हे माहिती आहे समीरला. आणि षटकारासाठी दिनेश मालकर हा प्रसिद्ध आहे ज्यानं मागील मॅचमध्ये 49
धावांची खेळी त्यानं दमदार केली होती ती वयाळ संघाविरुद्ध. फलटॉस आलाय आमच्या दिशेनं आणि चेंडू येतो स्टेजवर सरळ सलामी द्यायला सुरेशदादा पाटील यांना. उत्तुंग असा हा दिनेश मालकरचा ब्रँडेड षटकार. क्या बात आहे. लाख नाही तर 2 लाखाचं बक्षीस लावलेलं आहे. 2 लाख प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे एसडीपी ट्रॉफीमध्ये. ओरपी चेंडू काय फटका मारलाय. वाह, कडक कडक स्ट्रोक खेळतोय तो दिनेश मालकर. षटकारा पाठोपाठ हा एक चौकार. हॅलो, रविशेठ जाधव यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. बघूया, दिनेश मालकर हावी झालाय. 1 षटकार 1 चौकार ठोकलाय. एक फक्त फुंकर घातली समीर मालकरनं. सिंगलची एक्सपिरियन्स खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू आहे, जुना खेळाडू आहे, पुराणा चावल ज्याला म्हटलं जातं. त्यानं बघितलं आता चाललाय, हा चालतोय तर याला आपल्याला चालवायचं आहे. 1 षटकार चौकार. आता षटकार, येस, षटकार मारतोय लॉंग ऑनला तो दिनेश मालकर. क्या बात है दिनेश. समालोचकांची दृश्य घेतोय तिकडे, स्टेजची दृश्य घेत आहेत, त्यांचंही आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. मैदानावर हावी झालेला आहे, फटकेबाजी करतोय तो दिनेश मालकर. 1 षटकार 1 चौकार आणि पुन्हा 1 षटकार, म्हणजे 2 षटकार आणि 1 चौकार. कमलाकर दादा पाटील यांच्याकडे 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे या चौकारासाठी. क्या बात आहे. 500चं पारितोषिक पटकावलं. आता का होईल. ओ, आणि लाईट पेटली का. बोल्ड, येस, बोल्ड झालेला आहे दिनेश मालकर बाद. आणि सिद्धेश आन्सर येत नाही. पुढच्या वर्षी मी सुरेशदादांना सांगितलेलं आहे की त्यांची नावं आता आपण घेणार आहोत आणि पुढच्या वर्षी त्यांना ड्रेस पण आणणार आहे आणि त्यांच्यासाठी एक स्टेज पण वेगळा असणार आहे डान्ससाठी. जसे जसे चेअर गर्ल्स, चेअर बॉईज. हा, हे चेअर बॉईज आहेत. येस, चेअर बॉईज. आणि पाहिजे तसा डान्स करू शकतात ते. कोळी डान्स करू शकतात, ब्रेक डान्स करू शकतात, रिदम मध्ये सुद्धा ते नाचतायत. तसं बघितलं तर सगळेच रिदम मध्ये नाचतायत. पण हे आमच्या मायकेल जॅक्सन अति रिदम मध्ये नाचतायत. तांडेल, कमान तांडेल. मॅच मध्ये बघा, विकेट मिळाली आहे सिद्धेश म्हात्रेला. आपण म्हणत होतो षटकार जातील, चौकार जातील, परंतु नाही, सिद्धेश म्हात्रेनं लगाम घातलाय तो फलंदाजीला. हो, मस्त मस्त कमबॅक, याला म्हणतात कमबॅक. तुम्हाला काय प्रत्येक वेळेला तुम्हाला मारलंच जाईल असं नाही. कधी कधी तुम्ही चांगली गोलंदाजी केली तर तुमची वाहवा होऊ शकते. सिद्धेश म्हात्रेनं सिद्ध केलेलं आहे. मारणाऱ्याच फलंदाजाला त्यानं बाद केलं दिनेश मालकरला. 16 धावांवर तो बाद झाला. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 17 अजूनही जिंकण्यासाठी येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. ती आई गावदेवी तळवलीला. मनोज मालकाने खरं तर सुरुवात चांगली केली टिकेमाळे. आपण बघितलं की अविनाश दादा पाटील यांनी 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक लावलेलं आहे. सुरेश दादा पाटील साहेबांनी तळवली जिंकली तर 5000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी लावलेले आहे. आणि दिनेश मालकरनं खरं तर सुरुवात चांगली केली होती पण घाई केली. लवकर मॅच संपवण्याच्या नादात कधी कधी आपला संघ पण अडचणीमध्ये येऊ शकतो. पण तळवली संघाने ज्या 85 धावांचा जो पाठलाग केला पहिल्या मॅचमध्ये आणि तिथे त्यांचा आत्मविश्वास कुठेतरी वाढलेला आहे.
आणि या 40 धावा करता त्यांच्यासाठी कमी आहेत, पण कांबे संघाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हां. हे जे छोटे छोटे गोलंदाज आहेत 18-19 वर्षाचे, पण फिरकी गोलंदाज आहेत, एखादं जर चांगलं षटक पडलं आणि 1-2 विकेट अजून घेतल्या तर या मॅचमध्ये कांबे संघ पण शिरकाव करू शकतो. हा नक्कीच संतोष. क्रिकेट हे वर्तमानाला मानणार आहे. भूतकाळात काय झालं, भविष्य काळात काय होणार आहे, याच्यापेक्षा वर्तमानात काय होतंय हे पाहत असतो आपण नेहमी. आणि तसंच या मॅचकडे आपल्याला आता पाहावं लागणार आहे, कारण 18 चेंडूमध्ये 24 धावा म्हणजे 6चा फरक आहे. एक फक्त षटकार ही जी गॅप आहे ती घालवू शकतो, परंतु जर का कांबे संघानं चांगली गोलंदाजी केली, फक्त 2-3 धावा देऊन हे षटक जर चांगलं टाकलं तर या मॅचमध्ये मजा येईल. परंतु समीर पुरारा चावल त्यानं पुन्हा चेंडू सिंगल धावेसाठी खेळलेला आहे. तो सिंगल डबल धावफलक हालता ठेवतोय, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय आणि विकेटवर टिकून राहण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, माळी खरं तर बाल सुब्रमण्यम यांनी आपल्याला सांगितलं होतं ज्यावेळेस आपण ते आपल्याला संबोधण्यासाठी आले होते की कॉमेंट्री बॉक्समध्ये पण 2 जुने 2 नवीन असे कॉमेंटेटर पाहिजेत आणि संघामध्ये पण 2-3 जुने खेळाडू आणि बाकीचे नवीन असले तरी जुने खेळाडू पाहिजेत. आणि असे आपले समीर मालकर या तळवली संघामध्ये. यस, समीर मालकर. आणि तुम्ही कॉमेंटेटर आमचे संतोष चौधरी. ओहो क्या बात आहे, उडाया आणि हा जबरदस्त उतुंग असा मिड विकेटच्या दिशेनं षटकार ठोकतोय तो सुजित मुंडे. क्या बात आहे. ते आलेले रंगामध्ये. संतोष चौधरी, तुम्ही म्हणालात की जुनं नवीन कॉम्बिनेशन, परंतु समीर काय करतोय, नवीनला चान्स देतोय. हा, पण तो उभा आहे तिथे. हा उभा आहे, पण चान्स देतोय तो तरुणांना. फुल टॉच चेंडू, जमिनी लगतचा फटका होता, यष्ट्यांना लागून चेंडू जातोय तो लॉंग ऑफ मध्ये. एक सिंगल रन या चेंडूवर मिळतेय. षटकार सिंगल मध्ये चौकार. वाह, मस्त कॉम्बिनेशन राहिलेलं आहे. एकूण धावसंख्या पोहोचलेली आहे तळवली संघाची 25 जिंकण्यासाठी अजूनही 15 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. सुजित मुंडे याच्यासाठी, रोहित पाटील यांच्यासाठी षटकारासाठी 500 आहेत. बघूया. हो, जमीन लगतचा हा ही फटका. समीर टॅलेंटेड क्रिकेट खेळतोय, सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. आता मात्र मिसअंडरस्टँडिंग आणि 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 हे काय झालं, बाल बच गए क्या. यस, जीवनदान मिळालेलं आहे. ते फलंदाज सुजित मुंडे ना. सुजित मुंडेसाठी बक्षीस आलेलं आहे 500चं आहे. तूच दे दर. रोहित पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. बक्षीस स्टेजवर द्या. ओ मस्त कमबॅक. कांबेकर पण इकडे टाळ्या वाजवतात, ते पण टाळ्यांच्या मध्ये कंजूसी करत नाही आहेत. जसं त्यांच्या बाजूनं गेम होतोय, खेळ होतोय, तसतसे त्यांच्याकडून टाळ्या येत आहेत. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 13 आणि जिंकण्यासाठी पाहिजे आहेत 15. हा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर, शॉर्ट पिच चेंडू कट केलाय. चेंडू मस्त फिल्डिंग, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, थोडीशी मिसफिल्ड झाली आहे. जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित करीबी मामला झाला असता. समीर मालकर बाल बच गए म्हणायला काही हरकत नाही. दुसरं षटक संपलेलं आहे, पाणी मैदानामध्ये पुरवायचं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आई गावदेवी तळवली संघाची 1 बाद 27, अजूनही जिंकण्यासाठी येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. डीजे पाणी घेऊन जा.
श्रीमंत माणसं आहेत या रसायनिक परिसरातील. हो. ठीक आहे माळी, तुम्ही म्हणताय त्यांना म्हणजे तुम्हाला वाटतं की हे थकतील, पण हे सकाळी 4 वाजेपर्यंत थकत नाहीत. आम्ही थकतो पण ते नाही थकत. फक्त आता इथे स्टेजवर काही पाहुणे म्हणाले, तुम्ही म्हणाले पुढच्या वर्षी त्यांना स्टेज दिला जाईल या ड्रेस दिला जाईल, पण यातले किती राहतील? सगळे राहतील, घाबरू नका. हे राहतील, आपला भरोसा नाही. असं होऊन बसलेलं आहे. कोण कधी जाईल सांगू शकत नाही. शेवटी प्रारब्धाच्या गोष्टी आहेत. परंतु ही आनंदी राहणारी माणसं नक्कीच जास्त जगणार. आनंद घेत आहेत, डान्स करतायत. आता ते फेमस झाले आहेत यूट्यूबवर. आता उद्या बघा या क्लिप्स किती येतील. तुम्हाला सगळ्या रील्स, व्हायरल रील्स उद्या झालेल्या तुम्हाला बघायला मिळतील. जाऊया मॅचमध्ये. सुरेश दादा आणि आमचे पाहुणे पण आनंद घेत आहेत या डान्सरचा, कारण मजा आणलेली आहे त्यांनी या स्पर्धेमध्ये. क्रिकेट थोडंसं टेन्शन पण कधी कधी असतं. टेन्शन रिलीज करण्याचं काम हे संगीत आणि डान्स करतंय. 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. हो, मस्त चेंडू फ्लिक केलाय. सुजित मुंडेनं सिंगल घेतलेली आहे. दुसरीसाठी सरसावल्यात. समीर धावलाय आणि धावची शक्यता, मात्र कलेक्शन नाही बरोबर. कलेक्शन नाही बरोबर झालं कांबे संघाचं. मागील 2-3 चेंडूवर आपण बघितलेलं आहे. फिल्डिंग थोडीशी ढिसाळ झालेली आणि शॉर्ट रन चेक करायची आहे. शॉर्ट रन चेक करायची आहे. थर्ड अंपायर घाई गडबडीमध्ये मला असं वाटतंय सुजित मुंडे बॅट कुठे टेकून गेला हे पाहतायत, चेक करतायत. नॉन स्ट्राईक एंडमध्ये पंच चेक करतायत बॅट कुठे टेकली गेली. खूप स्पीडमध्ये बॅट टेकली गेलेली आहे. प्रेक्षकांची गर्दी आज संतोष तुडुंब आहे बघा. सगळीकडे प्रेक्षक भरलेले आहेत आणि रन आहे, रन कंप्लीट आहे. खरं तर उद्या आजचा सोमवार आहे. हां, काल शिवरात्रीचा दिवस होता आणि तरी थोड्या वेळाने बघा गर्दी किती वाढते. SDP ट्रॉफीचं हे आयोजन आहे ना, ते खेचून आणते या मैदानावर प्रेक्षकांना. लाईव्ह पण आपण पाहतोय GTCच्या माध्यमातून जे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचंही स्वागत करूया. आज पद्माताईंचा वाढदिवस आहे आणि तोही या ठिकाणी साजरा केला जाईल. थोड्याच वेळात त्याचा ताफा इथे येणार आहे बघा. व्यासपीठावर जागा राहणार नाही. हो नक्कीच. तुडुंब गर्दी व्यासपीठावर पण आणि मैदानावर पण. तुम्ही म्हणालात की जुन्या आठवणी जाग्या झाल्या. या मैदानावर प्रेक्षकांची अफाट गर्दी आहे आणि अफाट प्रेम क्रिकेटला त्यांनी दिलेलं आहे. गजा भाई आलेला आहे. हिटमार आणि हा टोलवला चेंडू. सेफ लँडिंग झाले चेंडूची. शॉर्ट चेंडू होता, वळून मारायचा होता मिड विकेटला. गेला मात्र लॉंग ऑनमध्ये, मिड ऑनमध्ये आणि या चेंडूवर मिळतीये एक सिंगल रन. 10 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. ठीक आहे, मला एक सूचना करूया. टाकेदेवी चालक मालक संघटना जिथे एंट्री आहे ना रोडवरून आतमध्ये, तिथे काही बाईक वगैरे जरा बाजूला लावा. जाणाऱ्या गाड्यांना रस्ता द्या, विनंती करूया. प्रेक्षक तर आपल्या परिसरातील सगळेच चांगले आहेत. सुजान प्रेक्षक, एक चांगला प्रेक्षक आपल्या परिसरातील. कोण टेम्पोमध्ये बसून पण या मॅचचा आनंद घेतोय, कोण रिक्षात बसलेला आहे. आणि ओव्हरपिच चेंडू काय मारलाय, वा! मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये उतुंग असा षटकार मारतोय समीर मालकर. जबाबदारी आली. पाया चांगला रचला आणि आता त्याच्यावर कळस चढवता येतो समीर मालकर. ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं. समीर मालकरकडे बघून तरुणही काहीला असतात. शॉर्ट पिच चेंडू मस्त. ही तरुणाई आहे. हा तरुण गोलंदाज आहे सार्थक माळी. निर्धाव चेंडू, शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. ठीक आहे म्हणजे काही असे खेळाडू आहेत ना, नरेश टोंबरे आसुरोटी, नितीन पाटील कैरे, की त्यांनी अजूनही आपला खेळ टिकून ठेवलेला आहे. हा नक्कीच. त्यांनी अजूनही कोण 40 झालंय, कोण 50 झालंय, कोण 55. टिके कुरंगळे आपले कांब्याचे, ही सगळी मंडळी त्यांनी खेळ टिकून ठेवलाय. ओ मस्त कमबॅक. काय कमबॅक केलाय कांबेकरांनी. षटकाराचा मार खाल्लाय, मात्र त्यानंतर 2 लगातार चेंडू निर्धाव टाकलेले. ते सार्थक माळीनं सार्थकी अशी गोलंदाजी करतोय तो या मैदानावर. अजूनही जिंकण्यासाठी येणाऱ्या किती चेंडूमध्ये किती धावा पाहिजेत आपण बघणार आहोत. गोलंदाज सार्थक माळी आहे. 7 चेंडूमध्ये आता 5 धावांची गरज आहे. यॉर्कर गरंगळतोय चेंडू तिथेच, मात्र
रनिंग बिटवीन द विकेट चांगली, एक सिंगल काढलेली आहे. टाळ्यांचा कडकडाट येतोय तळवलीच्या पाठीराख्यांकडून. विजयाच्या आता उंबरठ्यावर मी तर म्हणेन की उभी आहे ती तळवली. मागील मॅचमध्ये 86 धावांचा पाठलाग संतोष, आणि या मॅचमध्ये लो तुम्ही म्हणाला 40 काय होईल, बघा काय झालं. 40 धावा असूनही या कांब्याच्या गोलंदाजांनी त्यांना बांधून ठेवलेलं आहे. ठीक आहे माळी, खरं तर प्रत्येक मॅच वेगळी असते. भले त्या मॅचमध्ये त्यांनी 85चा पाठलाग लवकर केला असेल, पण इथे 40 धावा असून पण चांगली टक्कर दिली आहे ती कांबे संघानं तळवली संघाला. आता 4 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. सेकंड राऊंडची मॅच आहे आपण पाहतोय ती मनीष 11 कांबे आणि एका बाजूला गावदेवी तळवली. 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. तुडुंब गर्दी भरलेली आहे प्रेक्षकांची. आज ए लॉट्स आहे, हाय लॉट्स, बेलवली, कामतगर, नांदगाव, फणस डोंगरी, माणकोली, उसाटणे, चांभारली आणि पेठ असे एकूण 8 संघ आज मैदानावर आपण खेळताना पाहणार आहोत. म्हणूनच तुम्हाला आणि मी म्हणालो, कदाचित आज रजत मुंडे पण आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. 12च्या नंतर त्यांचा करार संपतोय ISPLचा. येस. आणि खरं तर मी म्हणूनच तुम्हाला म्हणालो की ए लॉटची आता मॅच चालू होणार आहेत आणि गर्दी आता इथं तुडुंब वाढणार आहे. आनंदवाडीची स्पर्धा खेळून या मैदानावर आता खेळण्यासाठी रजत मुंडेची बॅटिंग पाहायला सगळेजण 12ची वाट पाहणार आहेत. बघूया या मॅचमध्ये 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. तळवलीला मारलाय चेंडू, झेलची शक्यता, मात्र झेलसाठी नाही, धावा वाचवण्यासाठी प्रयत्न केला आणि या चेंडूवर मिळते ती एक सिंगल. 38 धावा. बरेचसे सावळ्याचे आमचे प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. संतोष खारकर, दिलीप मात्रे, दिलीप मस्कर, संतोष दळवी, संतोष वाणी, ही सगळी मंडळी लाईव्ह या मॅचचा आनंद घेते. त्याही पाहुण्यांचं, सावळेकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 5 चेंडूमध्ये आता 3 धावांची गरज आहे. बघूया या 5 चेंडूमध्ये 3 धावा होतील का. हो, आणि 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 एक धाव मिळालेली आहे यष्टीरक्षकाकडून. मिसफिल्ड आणि त्याचा फायदा लेग बाईटच्या रूपानं पंचांनी ही धाव डिक्लेअर केली आहे. धावा येणं महत्वाचं आहे झटपट क्रिकेटमध्ये. 4 चेंडूमध्ये 2 धावा. आणि मला असं वाटतंय सुरेशदादा पाटील यांचं 5,000चं पारितोषिक तळवलीवाले पटकावतील वाटतं, कारण विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. समीर मालकर तयार आहे. शॉर्ट पिच चेंडू समीरनं मारलाय स्क्वेअर लेग मधील क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मिसफिल्ड झाली, मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न समीर यांचा फसलाय. धावचीत होतोय तो फलंदाज सुजित मुंडे. डीजे तीन चेंडूमध्ये आता 1 धावेची गरज आहे. बरोबरीत सामना सुटलेला आहे. 1 धावेची गरज. युट्यूबर आलेत का आपलेच कॅमेरामॅन आहेत? ग्रामीणवालेच. येस. आमच्या गजाला घ्या, गजाचे केस दाखवा. ते काय सुतारफणी असायची ना संतोष? काय अनारकली अनारकली. पूर्वी आपण सेल द्यायचो, तांबा पित्तळ देऊन अनारकली विकत घ्यायची. आता गजा फ्री वाटतोय, पण गजाची मेहनत भरपूर असते. आपण गेल्या वर्षी पण बघितलेलं आहे. अटॅकिंग फिल्डिंग लावली आहे. एक फक्त धाव पाहिजे जिंकायला. आणि समीरनं मारलाय हा चेंडू, उंचावरून मारलाय. 1 बाउन्स चौकार जातोय आणि या चौकारानं हा सामना जिंकलेला आहे तो आई गावदेवी तळवली या संघानं. तळवली संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि तळवलीच्या सगळ्या पाहुण्यांचंही अभिनंदन, स्वागत. आणि इथे आपण बेलवली संघ मालतोडे टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला ना अजय पाटील.
तळवली टीमसाठी खरं तर मॅन ऑफ द मॅच आणि 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे सुरेशदादा पाटील साहेब यांच्याकडनं. जिंकल्यावर नाही तर अगोदरच लावलेलं होतं. सगळ्या टीमने यायचं बक्षीस घेण्यासाठी 5,000 रुपयांचं. आणि मॅन ऑफ द मॅच